विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटी साठी मी कोणतं पुस्तक रेफर करू? कोणतं पुस्तक बेस्ट आहे आणि का? हा प्रश्न मला मुलं विचारतात, तुम्हाला मी सांगतो. एक तर या पुस्तकाच्या किमती एवढ्या आहेत की नाही, जर एक सेट जर घ्यायचा म्हणला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा नाही म्हणलं तरी 2-3 हजार रुपये खर्च होतायत. ओके. त्यामुळं असं होत नाहीये बाळांनो, की या पब्लिकेशनचा एक सेट घेतला, त्याचा पण एक घेतला, याचा पण एक सेट घेतला. पब्लिकेशन काय थोडे आहेत का? 10 ते 20 पब्लिकेशन असतील वेगळे-वेगळे. प्रत्येकाच्यात ना किमती सेम आहेत. आणि सांगू का खरी गंमत? प्रश्न पण तेच आहेत, लक्षात घ्या. ऑब्व्हियसली माझं आहे का, एम-एच-टी सी-ई-टीसाठी आपल्याला पी-वाय-क्यू रेफर करायचे आहेत. मग मला जर असं कोणी पुस्तक दिलं, की त्यात मला ज्या पाहिजे तेच प्रश्न असतील, तर सगळे एकत्र एकाच पुस्तकात मला मिळालं, तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो. बायोचं मला सांगायचं नाही. निदान हे 3 सब्जेक्ट तरी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मुद्दा महत्वाचा काय आहे बघा, की हे सगळं मला हवंय आणि मला किंमत पण अफोर्डेबल हवी आहे. ओके. मग आता कोणतं पुस्तक? मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये पुस्तकाचं नाव लिहाल एका शब्दात. ओके. लास्ट इयर आमच्या ऑफलाईन बॅचमध्ये सगळ्यांनी तेच पुस्तक वापरलेलं होतं. क्लिअरली मी सांगू का? एवढे पी-वाय-क्यूज आहेत. ऑब्व्हियसली जे पाहिजे तेच आहेत. म्हणजे 2021, 2022, 2023 चे पी-वाय-क्यूज. ऑब्व्हियसली यावर्षी तुम्हाला 2024 चे पण पी-वाय-क्यूज मिळतील. ॲक्चुअली हा जो व्हिडिओ आहे की नाही, त्यात मला डेरिव्हेटिव्हचा पार्ट 6 कंप्लीट करायचा आहे. कोणता? डेरिव्हेटिव्ह. तर बाळांनो, लक्षात आलं का, की सुरुवातीचे 5 मिनिटं तुम्हाला मी या मुद्द्यावर सांगणार आहे. कारण बऱ्याच मुलांनी मला तो प्रश्न विचारलाय. मग हे डेरिव्हेटिव्ह 6 पार्ट म्हणजे पहिले 5 पार्टमध्ये मी काय घेतलंय? तर क्लिअरली सांगू का, की मी रोज संध्याकाळी 7 वाजता छोटे-छोटे व्हिडिओ प्रोव्हाईड करतोय. अगदी शून्यातून आपण सुरुवात करतोय. अगदी बेसिक फॉर्म्युले सगळ्या गोष्टी मी घेतोय. डेरिव्हेटिव्ह पासून सुरुवात केले. अगदी 100% सगळा सिलेबस मी संपवणार आहे संध्याकाळच्या 7च्या लेक्चरमध्ये. ओके. बरं. आता इम्पोर्टंट बुक्स कुठलं? तर ऑब्व्हियसली दिनेश सर, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आणि सोविन सर यांनी जे पुस्तक आपल्याला प्रोव्हाईड केलंय ब्रह्मास्त्र, तेच पुस्तक सगळ्यात बेस्ट आहे. 500, 600, 700 अशी किंमत असेल त्या पुस्तकाची म्हणूया आपण. ओके. बरं, एकाच पुस्तकात जर सगळं मिळत असेल तर? बरं, ठीक आहे. सरांनी फक्त क्वेशन प्रोव्हाईड केलेत आणि ॲन्सर्स आहेत. सगळे आहेत. हँड रिटन नोट्स प्रमाणे ते ॲन्सर्स त्यांनी प्रोव्हाईड केलेत. मग मॅथ्सचा किती डिफिकल्ट असू दे रे क्वेशन, काय होतं, जे ब्रँडेड बुक्स आहेत की नाही, त्यात पण ॲन्सर असतात की, पण तुम्ही बघितले, ते असे दिलेले असतात शॉर्टमध्ये, समजत नाही. तर जर इथं तुम्हाला हँड रिटन आन्सर्स मिळाले, तर ते दी बेस्ट ठरणार आहे ना. तर मी तुम्हाला सांगतो, लास्ट इयर आम्हाला फार उशिरा ते पुस्तक मिळालं. पुस्तक मार्केटमध्ये ऑनलाईन अवेलेबल असेल. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाईड करायचा प्रयत्न करतो, पण आता ह्या वर्षी सरांनी अजून लॉन्च केलं नाहीये कदाचित. मग जेव्हा लॉन्च करतील तेव्हा मी नक्की तुम्हाला कळवेन. मग घाई नका करू. इथे लक्षात मला काय सांगायचंय, घाई नका करू. एकच पुस्तक आणि सगळे सब्जेक्ट, सगळेच पी-वाय-क्यूज एकत्र, दी बेस्ट पुस्तक आहे. ठीक आहे, मग मला बुक्सची गरज नाहीये. एक पुस्तक बास झालं, लक्षात घ्या. ओके. इनिशियल लेव्हलला तेवढं जरी कंप्लीट केलं रेग्युलर मुलांनी तर पुष्कळ झालं. नाही सर, मी रिपीटर आहे. मी गेल्या वर्षी ते पुस्तक घेतलंय. मग ऑब्व्हियसली तुम्ही जर रिपीटर असाल तर बाकीच्या पब्लिकेशनची नावं मला इथे घ्यायची नाहीयेत. पण खूप प्रत्येक पब्लिकेशनचं पुस्तक हे चांगलंच आहे. तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर घ्या. माझ्या भावाच्या वेळेस मी त्याला जेवढे पब्लिकेशन्स अवेलेबल आहेत तेवढं दिलं होतं. टाटा मॅग्रॉ-हिल होतं. ओके. विद्याभारती होतं. दिनेश पब्लिकेशन. दिनेश सरांचं नाही बरं का, वेगळं पब्लिकेशन आहे. तेही दिलं होतं, लक्षात घ्या. अरिहंत होतं. भरपूर होतं. आता हे 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस जेवढे पब्लिकेशन त्यातले सगळे पुस्तकं त्यांनी सॉल्व्ह केली होती. त्याला सी-ई-टीत मॅथ्समध्ये 100 पैकी 100 होते. तर मेन पॉइंट काय सांगू, लक्षात घ्या. टार्गेट पी-वाय-क्यू आहे ना. मग पी-वाय-क्यूच सॉल्व्ह करा ना. रेग्युलर मुलांना काय होतं, कॉलेज, ऑफलाईन क्लासेस आणि पी-वाय-क्यू जड जाते, तुम्ही मान्य करा. मग अशा वेळेस जे येतंय तेच केलं पाहिजे. आणि फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये तर गॅरंटेड पी-वाय-क्यू येतात. मॅथ्समध्ये जेईई लेव्हलचे क्वेशन्स येतात, ठीक आहे, पण रिपीटेड आहेत. रिसर्च करा, एनालिसिस करा, तुम्हाला कळेल ते. ओके. मग चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके. पहिला क्वेशन बघा. टॅन इन्व्हर्स. ओके. मी आता ना सोडवत जातो. मी काय-काय करतो ते लक्षात घ्या. मला काय म्हणायचंय बघा. पहिली गोष्ट म्हणजे ना, या न्यूमेरिकलमध्ये आज सगळे न्यूमेरिकल बघा. टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, परत मी टॅन इन्व्हर्स करणार. टॅन इन्व्हर्स हे एवढे न्यूमेरिकल्समध्ये सगळ्यात तुम्हाला टॅन आणि कॉट इन्व्हर्सच दिसणार आहे, लक्षात घ्या. ओके. त्यातले बरेचसे प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. ओके.
पहिल्यांदा काय महत्वाची अट आहे, की टॅन इन्व्हर्स आहे ना, इथं मला 1 पाहिजे. आहे की 1? ओके. हिचं साइन कुठला आहे? प्लस. मग वरती मला मायनस साइन पाहिजे आणि मला ना फॅक्टर्स करायचे आहेत. ओके. कुणाचे फॅक्टर्स करायचे आहेत? या 21 चे. असे 2 फॅक्टर्स करायचे आहेत, की ज्यांचं सबट्रॅक्शन 4 आलं पाहिजे. कळालंय मला? तुम्हाला कळालं का बघा? चला 7x 3x करा किती? 4x आणि 7x इंटू 3x करा किती? 21x स्क्वेअर. आलं का लक्षात? 7x इंटू 3x. आता इथे मी एक प्रॉपर्टी एक्सप्लेन करतो. वरती ज्या दोघांचं सबट्रॅक्शन आहे त्यांचाच प्रॉडक्ट खाली आहे. वरती मायनस, खाली प्लस. वरती प्लस असतं तर खाली मायनस. तर त्याला तुम्ही सेपरेट करू शकता. मग y इक्वल्स टू येणार टॅन इन्व्हर्स 7x मायनस टॅन इन्व्हर्स 3x. ओके. ठीक आहे. आता डिफरंशिएट करा. मग डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि माझं आता पटतंय का बघा. जवळ-जवळ 15च्या आसपास प्रॉब्लेम असतील ते आता. 12 तर 10 प्लस तर नक्कीच आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये टॅन इन्व्हर्सच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग तो नाही पाठ होणार. मग टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हनं पुढच्या टर्मच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं आहे. चेन रूल. मग बघा yचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. मग या टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस जे काही पुढे आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे काय येणार? 49x स्क्वेअर. पण चेन रूल नुसार याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. तर हे मायनस साइन 1/1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. म्हणजे 7/1 प्लस 49x स्क्वेअर मायनस 3/1 प्लस 9x स्क्वेअर. आन्सर फिनिश. परीक्षेत 2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. ॲज अ एम-सी-क्यू येऊ शकतो. लक्षात घ्या. पण कळालं का? आणि न्यूमेरिकल्समध्ये, सीईटीला, जेईई लेव्हलच्या प्रश्नामध्ये ह्याची गरज लागेल ना तुम्हाला. गरज लागणारच आहे लक्षात घ्या. ओके. हां, आता मला सांगा डिनॉमिनेटरमध्ये कुठलं साइन आहे? मायनस. म्हटलं वरती कुठलं पाहिजे? प्लस. मग 12चे असे फॅक्टर्स करा, की त्या दोघांची ॲडिशन 7 येईल. आलंय तुम्हाला? लक्षात आलंय. मग टॅन इन्व्हर्स. बघा 4x प्लस 3x करा. किती येणार आहे सांगा? 7x आणि 4x ला 3x ने मल्टिप्लाय करा. किती येईल? 12x स्क्वेअर. म्हणजे लिहू का? 1 मायनस 4x इंटू 3x. वरती प्लस, खाली मायनस साइन आहे. इथं 1 पाहिजे आहे. वरतीच्या दोघांची ॲडिशन आहे त्यांचाच प्रॉडक्ट खाली आहे. मग सेपरेट करा. मग y इक्वल्स टू मला मिळणार आहे टॅन इन्व्हर्स 4x प्लस टॅन इन्व्हर्स 3x. मग करा डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. तर आपण तिसऱ्यांदा 1, 2 आणि आता तिसऱ्यांदा मी आता टॅन इन्व्हर्सच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरतोय. 1/1 प्लस जे काय आहे त्याचा स्क्वेअर. मग 1/1 प्लस 16x स्क्वेअर पण इंटू किती रे सांगा? 4. त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. आलं का लक्षात? ओके. म्हणजे प्लस आता इथं 1/1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर बरं का, दोघांचा पण स्क्वेअर. मग त्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय करा? मल्टिप्लाय करा. यात काही डिफिकल्ट प्रॉब्लेम्स पण आहेत बरं का बाळांनो. तर हा डिफिकल्ट नाहीये. तिसरा प्रॉब्लेम डिफिकल्ट नाहीये लक्षात घ्या. पण हे काय लिहिलं वाचा? कॉट इन्व्हर्स. त्याचं मी करणार टॅन इन्व्हर्स. फक्त समोर जे आहे त्याचा रेसिप्रोकल होणार. म्हणजे वर लिहिणार आहे मी a sin x प्लस b cos x. खाली लिहिणार आहे मी b sin x मायनस a cos x. ओके. इथं मला 1 पाहिजे. बघा ना. इथं 1 होता. इथं पण 1 होता. ठीक आहे. पण आता इथं 1 नाहीये बाळांनो लक्षात घ्या. पण 1 आणायचंय मला. मग मी काय करणार? हे जे आहे ना b sin x. जर b sin x ला b sin x ने डिव्हाईड केलं तरच 1 येईल ना. मग प्रत्येकाला b sin x ने डिव्हाईड केलं पाहिजे. म्हणजे मला असं मिळेल y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स. इथं मला a अपॉन b मिळेल. कारण ह्याला जेव्हा मी b sin x ने डिव्हाईड करणार, साइनला साइन कॅन्सल होतील. प्लस b cos ला b sin न डिव्हाईड केल्यानंतर cot x डिव्हाइडेड बाय इथं किती आलं? 1. a cos x ला b sin x ने डिव्हाईड केल्यावर a अपॉन b आणि cos अपॉन sin म्हणजे cot x येणार. ओके. चला आता या दोघांना सेपरेट करूया आपण. ठीक आहे. म्हणजे काय आहे ना, सेपरेट करू शकतो की आपण. बघा इथे प्लस आहे, तर इथं मायनस आहे. इथं 1 पाहिजे. दोघांचा प्रॉडक्ट झाले. मग y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स a अपॉन b प्लस टॅन इन्व्हर्स cot x. ओके.
पण या कॉटचं टॅन करू शकतो की मी पाय बाय 2 मायनस करून. मग y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स A अपॉन B. मग y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स A अपॉन B प्लस टॅन इन्व्हर्स कॉट जे आहे ना, कॉट म्हणूया आपण ठीक आहे. त्याच्या ऐवजी मला लिहायचं आहे तिथं टॅन आणि पाय बाय 2 मायनस एक्स लिहिणार मी. ओके. म्हणजे टॅन इन्व्हर्सचा टॅन काय कॅन्सल होतील. मग y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स A अपॉन B प्लस पाय बाय 2 आणि मायनस एक्स. ओके. आता टॅन इन्व्हर्स A अपॉन B चं डेरिव्हेटिव्ह तर माझ्यासमोर 3-4 मुलं बसलेत लक्षात घ्या. मी त्यांना जर ह्याचं उत्तर विचारलं त्यांना सांगता आलं पाहिजे कारण आता 5व्यांदा आपण फॉर्म्युला वापरणार आहे. मग टॅन इन्व्हर्स A अपॉन B चं डेरिव्हेटिव्ह काय? हां. त्यांनी चुकीचं उत्तर दिलं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. बघा, डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. सांगा की टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही. सांगू? 0. कॉन्स्टंट टर्म आहे तिथं. इथं एक्स नाही आहे. पण मुलं चूक करतायत. 1/1 प्लस जे काय आहे त्याचा स्क्वेअर. अरे पण इंटू जेव्हा तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह कराल कॉन्स्टंट टर्म आहे ना, तेव्हा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आणि इथं -1 येणार. π/2 कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1. व्हिडिओ पॉज करा. हा प्रॉब्लेम विचारण्यात बऱ्याच वेळा आलेला आहे परीक्षेमध्ये. इम्पोर्टंट टाइप आहे. मग लिहून घ्या व्यवस्थित थांबून. मी दुसरा प्रॉब्लेम घेतो. ओके. हा तर 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे. गॅरंटेड क्वेश्चन आहे. बऱ्यापैकी येतो परीक्षेत लक्षात घ्या. ओके. आता काय करूया बघा. y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स 5x प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 2 मायनस एक्स मायनस 6 स्क्वेअर. काय केलं सांगा मी थांबतोय तर. वर न्यूमरेटर वरती दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये ना डिनॉमिनेटर मध्ये बाळांनो 3 होतं ना. 3 म्हणजे 1 प्लस 2 का केलं? मला 1 पाहिजे ना तिथं. आलं का लक्षात? मला 1 पाहिजे तिथं म्हणून तसं मी केलं. ओके 1 तर मला मिळालं, पण त्याला आता मला क्वाड्रॅटिक मध्ये करावं लागेल कन्व्हर्ट. म्हणजे मी इथं लिहितो 5x प्लस 1 हे 1 मायनस साइन देतो मी. आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहितोय बघा मी 6x स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2. म्हणजे मी काय केलं, की ह्या तिघांमधून मायनस साइन मी कॉमन काढलं. तिघांमधून मायनस साइन कॉमन काढलेलं आहे. आता मी काय करतो लक्षात घ्या, की ह्याला ना इक्वेशन 1 म्हणतो. काही गरज नाहीये, पण म्हणतो. का माहितीये का? मला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना सेपरेटली सॉल्व्ह करायचं आहे. त्याचे फॅक्टर्स करायचे. 6 टू चा किती? 12. 12 -12 आहे बरं का. मग मायनसचे असे फॅक्टर्स करा. ओके, सबट्रॅक्शन 1 आलं पाहिजे. 4 आणि 3 म्हणजे मला इथे मिळणार आहे 6x स्क्वेअर 4x मायनस 3x मायनस 2. या दोघातून 2x कॉमन काढा. 3x प्लस 2 होईल. पुढून -1 कॉमन काढा. 3x प्लस 2 होईल. तेव्हा एका ब्रॅकेटमध्ये मला 3x प्लस 2 मिळेल. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मला 2x मायनस 1 मिळेल. त्याची जरा ॲडिशन करून बघूया का रे? 3x प्लस 2x 5x. 2 मायनस 1 आलं का 1. म्हणजे मला पाहिजे ते मिळालं. म्हणजे मी आता असं लिहितो मग लिहू शकतो की y इक्वल्स टू बघा हा टाइपच तुम्हाला परफेक्ट झालाय बरं का. टॅन इन्व्हर्स. ओके. वरती लिहिताना मी असं लिहितोय की 3x प्लस 2 प्लस 2x मायनस 1. आता इथं प्लस आहे म्हणजे ऑब्व्हियसली इथं मायनस येणार आहे. इथं 1 येणार आहे. आणि इथं दोघांचा प्रॉडक्ट येतो 3x प्लस 2 आणि 2x मायनस 1. आता वरती ज्या दोघांची ॲडिशन आहे त्यांचाच प्रॉडक्ट खाली आहे. मग त्यांना सेपरेट करू शकतो. मग मी y इक्वल्स टू लिहू शकतोय की टॅन इन्व्हर्स 3x प्लस 2 अरे थांबा आत कशाला ब्रॅकेट द्यायची बरं 3x प्लस 2 प्लस छोटी ब्रॅकेट दिली तर चालले असते. टॅन इन्व्हर्स 2x मायनस 1. आता डिफरंशिएट करा. डिफरंशिएटिंग केल्यानंतर yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx बाळांनो आता 0 नाही येणार. x आहे तिथं. मग टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर. पण चेन रूल नुसार त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. 3x चं डेरिव्हेटिव्ह 3, 2 कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 1/1 प्लस जे काही आहे ओके, बरोबर आहे. त्याचा स्क्वेअर करा 1/1 प्लस आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. मी पुन्हा सांगतोय. थांबूया थोडंसं. व्हिडिओ पॉज करा. व्हेरी इम्पोर्टंट प्रॉब्लेम आहे. बघा, सोडवा. आता मी जरा तुम्हाला पुढे नेणार आहे. थोडंसं पुढे नेणार लक्षात घ्या. ओके, बघा. इथं तसं करता येईल. अगदी तसंच. करता येईल की नाही सांगा बघू? करता येईल की नाही? म्हणजे इथं ना सांगतो, इथं मॅडम 1 नाहीये. मी 1 ॲड करेन.
आणि 1 मायनस करावं लागेल. मग काय येईल माहिती का? 1 प्लस 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 4 येईल. मग 6 4 जा किती 24. 24 चे असे फॅक्टर्स करा. ओके. त्याचं सबट्रॅक्शन 5 येईल असं 8 आणि 3 8 आणि 3 मग हा तुमचा होमवर्क. बरं. इथं काय केलंय सांगा मी? कॉट इन्व्हर्सचं काय केलं? टॅन इन्व्हर्स. पुढे रेसिप्रोकल केला. बरोबर आहे. मग आता तसं इथं करता येईल का बघा? कॉट इन्व्हर्सचं काय करणार? टॅन इन्व्हर्स. त्याचं काय करणार तुम्ही? रेसिप्रोकल. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल का बघा? इथं 15 आहे. इथं साइन कुठलं रे? मायनस म्हणल्यावर वर काय पाहिजे? प्लस. मग 15 चे असे 2 फॅक्टर्स करा, की ज्यांची ॲडिशन 8 आली पाहिजे. 5 आणि 3 ना. 5x प्लस 3x दोघांना सेपरेट करा. म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम जमेल, हा पण जमेल. चला कॉट इन्व्हर्सचं काय करणार? स्लाईड काढून दाखवू तुम्हाला कॉट इन्व्हर्सचं काय करायचं ते. काय करायचं सांगा? टॅन इन्व्हर्स. मग टॅन इन्व्हर्स केलं की हे वर जाईल आणि खाली येईल. म्हणजे असेल बरं का. टॅन इन्व्हर्स वरती 2x आणि खाली 1 प्लस आहे बरं का बाळांनो. मग आता डोकं वापरा. इथे जर प्लस असेल तर वर काय पाहिजे? मायनस. आता फॅक्टर्स करून दाखवा 35 चे. प्रयत्न करा. 7 आणि 5. 7 ला 5 ने मल्टिप्लाय करा 35 आणि 7 मधून 5 मायनस करा किती येते 2x. म्हणजे वरती तुम्ही 7x मायनस 2x लिहिणार आणि खाली तुम्ही 7x इंटू 2x लिहिणार. हे टॅन इन्व्हर्स असणारच आहे इथं. आणि पुन्हा ह्या दोघांना तुम्ही काय करणार आहे? सेपरेट करणार आहे. ओके. मी लिहिताना इथं डायरेक्ट 5x लिहायला पाहिजे. कळालं का तुम्हाला? ओके. इथं पण 5 बोललं व्यवस्थित आणि लिहिताना चुकलं का माझ्या लक्षात घ्या. बरं आता हा प्रॉब्लेम पण झालाय. ओके. आता मला मला काय म्हणायचं होतं का मी मुलांना विचारलं, "चला ह्यातला कुठला प्रॉब्लेम तुम्हाला सोडवून पाहिजे?" लगेच ह्याच्यावर नजर जाते बरं का, हे काहीतरी वेगळं वाटतंय. अजून सांगू का तुम्हाला मुलांनी मला विचारलं, की अजून तुम्हाला सांगू का ह्याच्यातलं किचकट-किचकट वाटणार हा पण प्रॉब्लेम आहे बरं का. थोडासा वेगळा आहे बरं का. देणार आहे सोडवून. ओके. बघा मी आता हा घेतलाय. पहिली स्टेप मला सांगा y इक्वॉल्स टू त्यांनी काय दिलंय? कॉट इन्व्हर्स. आपण काय लिहिणार? टॅन इन्व्हर्स. 15च मिनिटं झालेत बरं का बाळांनो लक्षात घ्या. जास्त वेळ झालेला नाहीये. मग इथं मी लिहिणार टॅन इन्व्हर्स. ओके. रेसिप्रोकल होणार. वरती 5x येणार आणि खाली येणार a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर. ओके. काय करू सांगा आता? काय करू? तर मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. इथं मी काय केलं? b sin x आहे. मला 1 पाहिजे होतं. मी काय केलं? प्रत्येकाला b sin x न डिव्हाईड केलं. मग इथं कोण आहे? a स्क्वेअर. मग प्रत्येकाला a स्क्वेअरला काय करा? डिव्हाईड करा. y इक्वॉल्स टू टॅन इन्व्हर्स मी 5ax ला a स्क्वेअर न डिव्हाईड करतो. इथं मी 1 लिहितोय आणि 6x स्क्वेअर ला a स्क्वेअर न डिव्हाईड करतो. मग y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स इथं मला काय मिळणार आहे? हा ह्यालाही कॅन्सल होणार आहे बरं का. म्हणजे मला 5x/a मिळेल न्यूमरेटर बरं का. 5x/a आणि इथं मला मिळालं 1 मायनस 6x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. आता सांगतो. हे साइन कुठलं आहे? मायनस म्हटल्यावर वर काय पाहिजे? प्लस 6 चे असे 2 फॅक्टर करा, की ॲडिशन 5 येईल. 3 आणि 2 ना. म्हणजे मला काय मिळालं बघा y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स 3x/a मायनस नाही प्लस 2x/a आणि 1 मायनस 3x/a इंटू 2x/a बरोबर आहे का बघा बघू? येते की बरोबर? 3 टू जा एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर बरोबर आहे. 3x/a डिनॉमिनेटर सेम ॲडिशन होऊ शकते 5x/a. करेक्ट आहे. तर त्यांना सेपरेट करूया. मग y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स 3x/a प्लस सेपरेट करूया टॅन इन्व्हर्स 2x/a. तिथे डेरिव्हेटिव्ह काढा. 1 अपॉन 1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर करायचा इंटू 3 अपॉन ए बरं का लक्षात घ्या. हे विसरू नका. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 पण 3 अपॉन ए म्हणजे काय आणायचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे का? yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx 1 अपॉन 1 प्लस जे काय आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 3x/a चा स्क्वेअर इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे मान्य आहे मला. मग त्यामुळे 3/a राहणार ना. प्लस 1 अपॉन 1 प्लस जे काय आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 2x/a चा स्क्वेअर आणि इंटू 2/a. हे थोडंफार तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करू शकता. पण माझं टार्गेट एकच आहे, की तुम्हाला बेसिक गोष्टी तरी आल्या पाहिजेत. कळालं तुम्हाला? टॅन इन्व्हर्सचा अख्खा टाइप तुम्हाला कळालं लक्षात घ्या. ओके. मग हे न्यूमेरिकल अजून एक चॅलेंजिंग आहे. हे न्यूमेरिकल ॲज अ होमवर्क देणार आहे तुम्हाला बरं का. हे पण ॲज अ होमवर्कच देईन तुम्हाला. तुम्हाला आता लास्टचा प्रॉब्लेम बरं का. ओके. आणि पुस्तकात शोधा. आपण सुरू आता हा 6वा पार्ट आहे ना, आपण 1.1 पासूनच सुरुवात केली. चेन रूल पहिला घेतलाय आपण आणि बघितलं का? चेन रूलच वापरतोय ना आपण प्रत्येक स्टेपला.
तर मग चेन रूल इम्पोर्टंट आहे. नंतर मला पॅरामेट्रिक इक्वेशन घ्यायचं आहे बरं का लक्षात घ्या. जी मोस्ट इम्पोर्टंट आहे. इन्व्हर्सची गणितं पण घ्यायची व्यवस्थित लक्षात घ्या आणि सबस्टिट्यूशनचे घेतलेत आपण. उद्या रविवार आहे. उद्या संध्याकाळी 7:00 वाजता व्हिडिओ नसणार आहे. त्यामुळे 1 दिवस आहे बॅकलॉग कव्हर करून काढायला. कमी बॅकलॉग आहे. आत्ताच सुरुवात करा आणि माझ्याबरोबर मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवा. ओके. आता इथे बघा y इक्वॉल्स टू टॅन इन्व्हर्स 2 इंटू 2 रेज टू एक्स मायनस 1 इंटू 2 रेज टू एक्स म्हणजे तेच आहे ना बघा मग. ओके. डिव्हायडेड बाय 1 प्लस आता इथे मी काय करतोय 2 इंटू 2 रेज टू 2x केलं. समजून घ्या वेगळं गणित आहे. हे काय केलंय हे जे 2x प्लस 1 आहे ना त्याला सेपरेट केलंय. तो 1 असतोच ना. हे की नाही? हां, आता अजून मी तुम्हाला दाखवतो लक्षात घ्या. आता y इक्वॉल्स टू मग टॅन इन्व्हर्स 2 इंटू 2 रेज टू एक्स 1 इंटू 2 रेज टू एक्स 1 प्लस चला ह्या दोघांचा प्रॉडक्ट खाली करतो. 2 इंटू 2 रेज टू एक्स इंटू 1 इंटू 2 रेज टू एक्स. बघा, बघा बाळांनो. 2 आता थांबा 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो. हे 2 तसंच राहू दे. हे 2च आहे ना. 2 रेज टू एक्स इंटू 2 रेज टू एक्स 2 रेज टू 2x फिनिश झालं की सबस्टिट्यूशन म्हणूया आपण. फॅक्टर झालेत त्याचे. मग त्यांना तुम्ही सेपरेट करू शकता. टॅन इन्व्हर्स 2 इंटू 2 रेज टू एक्स मायनस टॅन इन्व्हर्स 2 रेज टू एक्स. मग झाला का चेन रूल परत वापरावाच लागणार आहे. डिफरंशिएट करूया आपण. डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx 10-20 वेळा फॉर्म्युला वापरून झाले. 1 अपॉन 1 प्लस जे काय आहे त्याचा स्क्वेअर. चेन रूलनुसार याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? ते डेरिव्हेटिव्ह काढताना 2 तर लिहावं लागेल. इंटू 2 रेज टू एक्स लॉग 2 हे याचं डेरिव्हेटिव्ह. पुढे जागा नाही मी मायनस इथं लिहितो. 1 अपॉन 1 प्लस जे काय आहे त्याचा स्क्वेअर. मग 2 रेज टू एक्सचा स्क्वेअर आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. 2 रेज टू एक्स लॉग 2. ओके. बरं मग आजचा टाइप इथं फिनिश करूया आपण आणि हा तुमचा होमवर्क आहे लक्षात घ्या. सॉल्व्ह करा. सगळ्यांना मी सांगतो लक्षात घ्या ऑफलाईनच्या बरोबर ऑनलाईनच्या मुलांना पण. तेच करा. मग अगोदर सोडवलंय की पुन्हा बघून घ्या लक्षात घ्या म्हणजे पटकन रिवाईज होईल ना. मग काय होतंय महत्वाचं काय एक व्हिडिओ मला तयार करायचा आहे बरं का. माझ्या 20 वर्षाचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. गणपती होईपर्यंत ना तुम्ही सुस्त असताय. हा जो पिरियड आहे ना सप्टेंबरपर्यंत, ऑगस्ट-सप्टेंबर गणपती होईपर्यंत ना, ही मुलं अभ्यास करत नाहीत. अगदी निवांत चाललेलं असतं. इथं मला ना तुम्हाला जोर द्यायचा आहे लक्षात घ्या. ओके. इथं आपला क्रॅश कोर्स लॉन्च होणार आहे. आपले बाकीचे कोर्सेस लॉन्च होणार आहेत आणि तिथं तुम्हाला जोरात अभ्यास करायला लावणार आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला काय बोललो होतो मी? एकच पुस्तक जर आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करत असेल, तर बाकीची भरमसाठ पुस्तक घ्यायची काही गरज नाहीये. मी दिनेश सरांच्या टीमशी मागच कॉन्टॅक्ट केलाय. माझ्या ऑफलाईनच्या सगळ्याच मुलांना पुस्तक हवंय. मग ऑनलाईन मागवावं लागेल. पण प्लस त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो काय लक्षात घ्या, की कसं आहे बघा, या वर्षीचे क्वेशन्स अजून ॲड करायचे आहेत. मी लास्ट टाईम कुणाशी बोललो मला नाव पटकन आता आठवत नाही. पण त्यांनी मला सांगितलं, की काही दिवसातच 2024 चे पण क्वेशन्स ॲड करून मिळतील. आपण सरांशी पुन्हा बोलूया आपण. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, एका मुलानं कॉमेंटमध्ये पण सांगितलं, की लाखो रुपये भरून ऑफलाईनमध्ये जे मिळालं नाहीये, ते ऑनलाईन कोर्सेसमध्ये मिळतंय. फक्त स्वयंशिस्त पाहिजे बरं का बाळांनो, दुसरं काही नाही लक्षात घ्या. ठीक आहे, मग आपण चांगलं यश मिळवणार आहे. ऑल द बेस्ट.